नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल 25 जुलैला सायंकाळी 5 वाजता म्हणजे आपल्याला जमायचं आहे 4:45 वाजता, पण 5 वाजता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. आणि सर्व गायक व गायिका आहेत त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही वेळेत या. 4:45ला जर तुम्ही आलात तर आपण 5 वाजता परफेक्ट आपण कार्यक्रम चालू करू शकतो. आणि काही मंडळी अशी आहेत की त्यांना लांब जायचं आहे घरी, तर त्यांना पण त्या वेळेत आपल्याला सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. पण ह्या कार्यक्रमामध्ये एक आपण चुरस ठेवली आहे. म्हणजे पार्टिसिपेशन ट्रॉफी तर सगळ्यांना आहेच, पण चुरस अशी ठेवली आहे की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राईज पण आपण त्या ट्रॉफीसाठी आपण काढणार आहोत. मग त्याच्यात चुरस ही कशी असणार, तर आपण कार्यक्रम पूर्ण सगळ्यांची गाणी झाल्यानंतर आपण 2-2 चिठ्ठ्या देणार, त्याच्यावर मार्क असणार. ज्याला आपण 2 चिठ्ठ्या दिल्या त्याचं नाव छोट्याशा कंसात आपण लिहिलेलं असणार, त्याच्यामध्ये माझं नावसुद्धा असणार छोट्याशा त्या कंसात. पण त्या 2 चिठ्ठीमध्ये असं आहे की जर या सगळ्यांची गाणी ऐकून झाल्यानंतर आपल्याला वाटलं की अरे माझं गाणं खरोखर चांगलं झालं आहे, तर तुम्ही एक वोट स्वतःला घ्यायचं आहे. आणि दुसरी चिठ्ठी जेवढी गाणी झाली आहे त्याच्यामध्ये जो बेस्ट आहे त्याला ते एक वोट द्यायचं आहे. पण असं पण होऊ शकतं की आता उदाहरणार्थ मी समजतो की मी सगळ्यांची गाणी ऐकल्यानंतर मी पण स्वतः गायलो आहे, पण मी गाणी ऐकल्यानं मला असं कळलं की अरे यार तू तर या एवढ्या लोकांच्या गायकीमध्ये कुठेच नाही. तर अशा वेळेला मी माझ्या हृदयाला विचारीन आणि मला वोट न घेता मी ती 2 वोट त्या गाण्यांमध्ये जे बेस्ट आहेत त्या दोघांना एक वोट देईन. पण दोन्हीच्या दोन्ही वोट स्वतःला घ्यायचे नाहीत. जर ते तुम्ही दोन्हीच्या दोन्ही वोट स्वतःला घेतले आणि ते जाणवले तिकडे, तर ते वोट बाद होणार. दुसरी गोष्ट तुम्हाला असं आहे की पहिल्या गाण्यापासून ते शेवटच्या गाण्यापर्यंत थांबावंच लागणार. का तर जर मी पहिलंच गाणं ऐकलं व्यवस्थित नाही तर मी वोटिंग कसा करू शकतो. एखादं गाणं स्ट्रॉंग झालं आहे पहिलंच गाणं आणि मी त्या गाण्याला पोचलो नाही तर मी कसं करणार. तर म्हणून कंपल्सरी तुम्हाला ते सगळी गाणी ऐकूनच वोटिंग करावं लागेल. बरं, एखाद्याला जर घाई आहे आणि जायचं आहे तर तो त्याची स्वतःची ती गाणी नंबरावरती घेऊन ते आपली पार्टिसिपेशन ट्रॉफी घेऊन जाऊ शकतात. पण ते मग त्यांना वोटिंग राईट्स नसणार, अजिबात नसणार. आणि ते वोट त्यांनासुद्धा कोण करणार नाही आणि ते पण कोणाला करू शकणार नाही. बघा, आपल्याला हे जे कॉम्पिटिशन आहे हे आपल्याला एक गेट टुगेदर सारखं अनुभवायचं आहे. ह्याच्यामध्ये कोणालाही कमीपणा दाखवायचा नाही आहे आणि कोणालाही कोणी शिकवायला पण जाऊ नका. आणि कोणीही म्हणजे एखादा जर चुकला गाण्यामध्ये तो तोंड वाकडं पण करू नका. मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो आहे, आपल्याला माणसं जोडायची आहे, तोडायची नाही. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम होऊ दे की याच्यात पण काहीतरी सुधारणा नक्कीच तुम्ही सांगाल. कार्यक्रम झाल्यानंतर अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा व्हायला पाहिजे, त्या पण तुम्ही मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. आणखीन एक माझा एक प्रश्न असा आहे की माझे मित्र मला म्हणाले की यार कोण पावसात अडकला तर काय करणार. तर पावसात अडकला तर हा विचार तुम्ही करू नका. जसं कुठल्याही कामासाठी आपण लवकर निघतो तसे तुम्हीसुद्धा लवकर निघा आणि सपोर्ट करा की जेणेकरून हा कार्यक्रम व्यवस्थित होईल. जर एखादी 1-2 व्यक्ती जर अशा झाल्या तर प्रॉब्लेम काय होणार त्याचा मी तुम्हाला सांगतो की मग वोटिंगच्या वेळेला ना इतर लोक ऑब्जेक्शन करतील. तर तो भाग नको व्हायला, म्हणून आपण त्या समंजसपणे हा कार्यक्रम घेऊया. आणि हा कार्यक्रम ज्या दिवशी पूर्ण होऊन झाल्यानंतर आमचे सेम टू सेम कार्यक्रम आपल्याला हॉलला घ्यायचा आहे. त्यावेळेला पण त्या सगळ्या गोष्टी असतील. दुसरा पार्ट याच्यामध्ये की आपण 15 गाणी झाल्यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. त्या ब्रेकमध्ये आपण चहा नाश्ता वगैरे ची पूर्तता केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आणि हा व्हिडिओ मी जेव्हा आपल्या ग्रुपवर टाकीन तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय त्रुटी वाटल्या तर मला विचारा, कारण ह्या सर्व गोष्टी मी ऑलरेडी आपल्या ग्रुपवर पोस्ट केलेल्या आहेत की काय कोणत्या पद्धतीने ज्यांना वाटतं की यार मला खरोखरच जायचं आहे ते आपलं गाणं स्वतः गाऊ, त्याची नंबरिंगवर आपलं गाणं गायचं आहे, त्याची ट्रॉफी घ्यायची आणि ते पार्टिसिपेशन ट्रॉफी घेऊन ते जाऊ शकतं. बस. आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही एन्जॉय करा, मस्ती करा, मजा करा. पण कोणालाही ना टीचिंग करायला जाऊ नका किंवा चेहरा असा वाकडा करू नका, यार कसा गातो वगैरे असं करू नका. मी मगाशीच बोललो आहे की आपल्याला माणसं जोडायची आहेत, तोडायची नाही. लव यू ऑल.